नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात स्विच ऑन ऑफ करताना कधी कधी स्पार्किंग होतं. हे स्पार्किंग का होतं हे आज आपण पाहणार आहोत. आता स्विच मध्ये स्पार्किंग का होतं, ते धोकादायक असतं का, हे माहिती करणं खूप गरजेचं आहे. तर त्याचं पहिलं कारण काय आहे, तर इंडक्टिव्ह लोड. जसं की फॅन्स, मोटर्स, पंप्स यामध्ये काय असतं, तर इंडक्टिव्ह लोड्स वर हे उपकरणं चालतात. त्याच्यामध्ये काय असते, तर कॉईल असते. ज्यावेळी आपण स्विच ऑफ करतो त्यावेळी काय होतं, तर या कॉइलमध्ये जी साठलेली जे चार्ज आहे तो काय होतो, अचानक बाहेर पडतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर स्पार्किंग पाहायला मिळतं. दुसरं कारण काय, तर जास्त करंट, म्हणजे लोडचा करंट जर स्विचच्या रेटिंग पेक्षा जर जास्त असेल तर काय होणार आहे, कॉन्टॅक्ट ज्यावेळी आपण बंद करतोय त्यावेळी काय होतं, स्पार्किंग पाहायला मिळतं. तिसरं कारण काय, तर जुना किंवा खराब स्विच कॉन्टॅक्टवर काय होतं, तर कार्बन जमा झालेलं असतं. तर त्यामुळे काय होतं, तर रेझिस्टन्स तिथं वाढतो आणि त्यामुळे काय होतं, स्पार्किंग होतं. चौथं कारण काय, तर लूज कनेक्शन. वायर जर नीट टाईट नसेल तर छोटा गॅप जर क्रिएट झाला त्या स्विचमध्ये तर काय होतं, त्या ठिकाणी स्पार्किंग होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे काय काय इफेक्ट्स होतात किंवा काय ते डेंजरस आहेत का, तर त्याच्यामुळे काय होतं की स्विच जळू शकतो, फायरचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि नॉईज किंवा करंट लॉस सुद्धा पाहायला आपल्याला मिळतो. यावरती सोल्युशन काय, तर योग्य रेटिंगचा स्विच वापरणं गरजेचं आहे. फॅन रिलेमध्ये स्नबर किंवा डायोड्स लावणं गरजेचं आहे. लूज कनेक्शन टाळणं गरजेचं आहे आणि खराब स्विच लगेच बदलणं गरजेचं आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.